सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय टाळावे? दिवसाची सुरुवात योग्य आहाराने करा. नमस्कार मंडळी. आपण सगळे दिवसाची सुरुवात काही ना काही खाऊन किंवा पिऊन करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही जे खाता किंवा जे पिता त्याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या आरोग्यावर होतो. पचनक्रिया, ऊर्जा, रोगप्रतिकारशक्ती, वजन, साखरेची पातळी आणि अगदीच मनस्थितीवरही सकाळच्या पहिल्या आहाराचा मोठा प्रभाव पडतो. पण अनेक जण नकळत अशा गोष्टी खातात, ज्या रिकाम्या पोटी खाल्ल्यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटदुखी, अपचन आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच वेळी काही असे साधे आणि नैसर्गिक पदार्थ असे आहेत, जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला दिवसभरासाठी उत्तम ऊर्जा मिळते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत, तसेच त्यामागील कारणेही समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नंबर 1. कोमट पाणी पिण्याची सवय. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 1 ते 2 ग्लास साधे किंवा कोमट पाणी पिणे ही अतिशय चांगली सवय मानली जाते. रात्री अनेक तास शरीराला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी शरीराला पुन्हा पाण्याची गरज असते. कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुरू होण्यास मदत होते. शरीरातील पाण्याची कमतरता देखील भरून निघते आणि शौचात जाणेही सोपं होतं. काही लोक पाण्यात लिंबू किंवा मध घालतात. मात्र मधुमेह, ॲसिडिटी आणि इतर आजार असल्यास कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नंबर 2. भिजवलेले बदाम किंवा सुकामेवा. रात्री भिजत ठेवलेले 4 ते 5 बदाम सकाळी सोलून खाल्ल्यास शरीराला चांगले फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे मेंदूच्या कार्याला मदत होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देखील मिळते. बदामासोबत एक अक्रोड किंवा काही भिजवलेले मनुके खाल्ले तरी चालतात. मात्र प्रमाण महत्त्वाचं आहे. जास्त सुकामेवा खाल्ल्याने उलट कॅलरी जास्त होऊ शकतात. नंबर 3. ताजी फळे. रिकाम्या पोटी पपई, सफरचंद, पेरू किंवा हंगामी फळे खाणे अनेकांसाठी चांगला पर्याय असू शकतो. फळांमध्ये फायबर, जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट शरीराला दिवसाची सुरुवात चांगली करून देतात. परंतु प्रत्येक फळ प्रत्येकाला सारखेच फायदेशीर असेल असं नाही. मधुमेह, किडनीचे आजार किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर फळांची निवड डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. नंबर 4. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी टाळा. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीशिवाय होतच नाही. पण पूर्णपणे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास काही लोकांना ॲसिडिटी, पोटात जळजळ, मळमळ, अस्वस्थता वाटू शकते. तर तुम्हालाही सकाळी चहा किंवा कॉफीची सवय असेल तर आधी थोडं पाणी प्या. हलका पौष्टिक नाश्ता करून मग चहा किंवा कॉफी घ्या. त्यामुळे पोटावर ताण कमी पडतो. सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय टाळावे? चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात पुढील महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 5. रिकाम्या पोटी केळ खावे का? अनेकांना वाटते की सकाळी उठल्या केळ खाणे नेहमीच चांगले असते. केळामध्ये पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे ते ऊर्जा देणारे फळ आहे. मात्र काही लोकांमध्ये रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने पोट फुगणे, अस्वस्थता जाणवू शकते. म्हणून केळ इतर नाश्त्यासोबत किंवा थोडा सुकामेवा खाल्ल्यानंतर खाणे अनेकांसाठी अधिक योग्य ठरू शकतं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या शरीराला काय मानवते हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. नंबर 6. रिकाम्या पोटी जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ टाळा.
सकाळी उठल्यानंतर समोसा समोसा कचोरी भजी किंवा खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अनावश्यक ताण येऊ शकतो. त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ, गॅस किंवा दिवसभर जडपणा जाणवू शकतो. दिवसाची सुरुवात हलक्या आणि संतुलित नाश्त्याने केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि पचनक्रियाही व्यवस्थित राहते. नंबर 7. अंकुरित कडधान्यांचा समावेश करा. मूग, चणे आणि इतर अंकुरित कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात आणि बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखंही वाटतं. मात्र काही लोकांना रिकाम्या पोटी कच्चे अंकुरित पदार्थ खाल्ल्याने गॅस किंवा पोटात त्रास होऊ शकतो. अशा वेळी ते हलके वाफवून किंवा इतर नाश्त्यासोबत खाणे योग्य ठरू शकतं. नंबर 8. जास्त गोड पदार्थ टाळा. काही जण सकाळी उठताच मिठाई, बिस्किट, साखर घातलेले पेय किंवा पॅकेट ज्यूस घेतात. अशा पदार्थांमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढून नंतर लगेच कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा आणि पुन्हा लवकर भूक लागू शकते. त्याऐवजी नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ निवडणे अधिक चांगले आहे. नंबर 9. प्रथिनांचा समावेश करा. सकाळच्या आहारात प्रथिने असणे खूप महत्त्वाचे आहे. मूग डाळीचे चिल्ले, बेसन, उकडलेली अंडी जे खात असतील त्यांच्यासाठी. दही किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थ नाश्त्यात घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंच्या आरोग्याला देखील मदत होते. संतुलित नाश्ता दिवसभर भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. नंबर 10. प्रत्येकासाठी एकच आहार योग्य असेल असं नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इंटरनेटवर अनेक सल्ले मिळतात, पण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, आजार आणि औषधे वेगवेगळी असतात. मधुमेह, किडनीचे आजार, ॲसिडिटी किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरतं. काही अतिरिक्त सवयी. उठल्यानंतर पुरेसे पाणी प्या. नाश्ता टाळू नका. पॅकेट्स आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. हंगामी फळे आणि भाज्यांना प्राधान्य द्या. शक्य असल्यास दररोज थोडे चालणे किंवा हलका व्यायाम करा. मित्रांनो, दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी केली तर त्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतो. छोट्या छोट्या बदलांनीच दीर्घकाळ आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणताही एक पदार्थ सर्व आजारांवर उपाय नसतो आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि डॉक्टरांचा सल्ला हेच निरोगी जीवनाचे खरे आधार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी राहा, आनंदी राहा आणि पुन्हा भेटूयात अशाच एक उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राधे राधे.